आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही कर्जमाफी करण्याचा निर्णय आज बजेटच्या दरम्यान जाहीर केलेला आहे। त्याबद्दल शेतकऱ्यांना नेमकं काय वाटतं? अनेक शेतकऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे। सरसकट कर्जमाफी करणार होते, त्याचं काय झालं असा प्रश्न शेतकऱ्यांनी केलाय। परदेशी समितीचा अहवाल आलेला नसताना कर्जमाफीची घोषणा का केली असाही प्रश्न शेतकऱ्यांचा आहे। बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा नाशिकमधल्या काही शेतकऱ्यांनी दिलाय। सरकारनं 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफीची घोषणा केलेली आहे आणि या सगळ्या दरम्यान नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन इतकं दिलं जाणार आहे। या सगळ्या अनुषंगानं वेगवेगळ्या भागातले शेतकरी आपल्यासोबत आहे। नेमकी त्यांची काय भावना आहेत हे जाणून घेणार आहोत। काय सांगाल, ज्या पद्धतीने ही कर्जमाफीची घोषणा झालेली आहे, समाधान झालंय का? असमाधानी आहे। खरं तर ही कर्जमाफी ते करणारच नव्हते, परंतु बच्चूभाऊ कडू यांनी जे सातत्यानं मागच्या वर्षात जे आंदोलन उभे केले त्याचं हे फलित आहे। आणि 2 लाखात शेतकऱ्याची कर्जफेड होते काय हे त्यांनी पहिले शेती करून बघावं आणि मग नंतर सांगावं। त्यांनी सांगितलं होतं की या संपूर्ण गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी आम्ही परदेशी कमिटी नेमणार। परदेशी कमिटी नेमली, त्याचा अहवाल एप्रिल महिन्यात येणार होता। मग अशी काय गडबड झाली की तुम्हाला आज मार्च महिन्यातच एवढी गडबड करून ही घोषणा करावी लागली? ही घोषणा संपूर्ण फसवी आहे। यापुढे शेतकरी समाधानी नाही, आम्ही समाधानी नाही। येणाऱ्या काळात आता लगेच आम्ही बच्चूभाऊ सोबत बसणार आहे आणि पुढच्या आंदोलनाची दिशा, कारण या सरकारनं सांगितलं होतं, या सरकारच्या सर्व मंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही संपूर्ण कर्जमाफी करणार, पण ती कुठं झालेली आढळून येत नाही। कर्जमाफीची घोषणा झालेली आहे, ती फायदेशीर ठरेल असं वाटतं का? शक्यच नाही। आपण फक्त एकटा नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला, आज नाशिक जिल्हा बँकेचं हजारो कोटी रुपये थकीत आहेत। जर त्याच्यामध्ये 10% शेतकरी जर बसत नसेल या 2 लाखाच्या कर्जमाफीत, तर मला सांगा 90% शेतकरी वंचित राहणार जिल्ह्यातले। मग 10% तर जिल्हा बँक पूर्ण होऊ शकत नाही, तर मी तर राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत त्या वेगळ्याच। मग याचा अर्थ काय का तुम्ही मतदानासाठी शेतकऱ्यांचं मतदान घेतलं आणि चक्क या कर्जमाफीच्या निमित्तानं तुम्ही आमच्या शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे, असं आमचं ठाम मत आहे। येत्या काळामध्ये सरकारनं पुनर्विचार करावा अशा स्वरूपाची मागणी आहे, अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होईल अशा स्वरूपाची भावना देखील यावेळेला व्यक्त केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजन, समी किरण ताजने।